जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 79. मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्रीराम. धरात श्रीवरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते. सरावी सरा त्या भरा दुर्भराते करानी करा त्या खरा मत्सराते. श्रीराम. मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिता ही नसाहे. श्रीराम. बहुनाम या राम नामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे. श्रीराम. जेने जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे बरी अंतरी नाम विश्वास तेथे. श्रीराम. विठोणे शिरी वाहिला देवराणा तया अंतरी ध्यास रे त्यासी नेना. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. भजा राम विश्राम योगेश्वराचा जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवू निराहे. तया विनतोषी न संदेहकारी निज धाम हे नाम शोकापहारी. श्रीराम. मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. श्रीराम. बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे. श्रीराम. जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीराम. नये रामवाणी तया थोर हाणी जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी.
हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. श्रीराम नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम अति आदरे सर्वही नाम घोषे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा. समास पहिला. चातुर्य लक्षण. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. अस्ति मांसाची शरीरे, त्यात राहिजे जीवेश्वरे. नाना विकारी विकारे प्रवीण होईजे. श्रीराम घनवट पोचट स्वभावे, विव्रो न जाणीजे जीवे. भावे न भावे आगवे जीव जाणे. श्रीराम एकी माग मागो घेणे, एकान मागताच देणे. प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. श्रीराम जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. राह राहो शोध घ्यावा परांतरांचा. श्रीराम जाणवे हेवंडकारे झाले, ढिलेपणे हेवड आले. नेमस्तपणे शोभले दृष्टीपुढे. श्रीराम तैसेची हे मनास म्हण, विवेके जावे मिळवण. ढिलेपणे अनुमान होत आहे. श्रीराम अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो. या कारणे प्रत्यय तो आधी पहावा. श्रीराम दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जाणवेना. वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे. श्रीराम आकल सांडून परती, लोक वश्यकरण करीती. अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई. श्रीराम जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी. जो कोणी विवेके विवरी, तोची श्रेष्ठ. श्रीराम श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करीतो कनिष्ठ. कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. श्रीराम राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे. वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. श्रीराम मूर्खास वाटे मी शहाणा, परितो वेडा दैन्यवाणा. नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. श्रीराम जो जगदांतरे मिळाला, तो जगदांतरची झाला. अरत्री परत्री तयाला काय येऊणे. श्रीराम बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिहीन माणुसकाचे. राज्य सांडून फुकाचे भीक मागे. श्रीराम जे जे जेथे निर्माण झाले, ते ते तयास मानले. अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. श्रीराम अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर. अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. श्रीराम ऐसा विचारा आणि म्हणा, कोणीच लहान म्हणविना. जाणते आणि ती अनुमाना सकळ काही. श्रीराम आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अनुमाने. परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. श्रीराम लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे. मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी. श्रीराम सत्याचा जो स्वाभिमान, तो जाणावा निराभिमान. न्याय अन्याय समान कदापि नव्हे. श्रीराम न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. श्रीराम एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळो न जाती. एकांची प्रकट मोहंती, एकांची कानकोंडी. श्रीराम आचार विचारे विण, जे जे करणे तो तो सीन. धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. श्रीराम उदंड बाजारी मिळाले, परिते धूर्तेची आळिले. धूर्तांपासी काही न चले बाजाऱ्यांचे. श्रीराम या कारणे मुख्य तयासी करावे सख्य. येणेकरिता असंख्य बाजारी मिळती. श्रीराम धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तीच पवाडे. उगेची हिंडती वेडे कार्ये विन. श्रीराम धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मन मिळाले. परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे. श्रीराम समर्थांचे राखता म्हण, तेथे ती उदंड जन आणि सज्जन आर्जव करीती. श्रीराम ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी. नीती न्याय वाट रोधावी पाषांडाची. श्रीराम वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. सकट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. श्रीराम निस्पृह आणि नित्यनूतन
प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रकट जाणता सज्जन दुर्लभ जगी श्रीराम. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई श्रीराम. एके ठाई बैसो न राहिला तरी मग व्यापची बुडाला सावधपणे जाला त्याला भेटी द्यावी श्रीराम. भेट भेट उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षणनाम समास पहिला. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. निस्पृह व्यापलक्षण. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणाक्षणा श्रीराम. जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती सारिक्या नसती आदि अंती नेमची नाही पहावे किती काय म्हणोनी श्रीराम. कित्येक कमलेंच होऊन गेले कित्येक फिरंगणात आटले देशभाषाने रुधिले किती एक श्रीराम. महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारणे लोक रुधिला अवकाश नाही जेवायाला उदंड कामे श्रीराम. कित्येक युद्धप्रसंगी गुंतले तेणे गुणे उन्मत्त झाले रात्रंदिवस करू लागे युद्धचर्चा श्रीराम. उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा झाला अवघा पोटधंदाच लागला निरंतर श्रीराम. षडदर्शने नानावते पाषांडे वाढली बहुते पृथ्वीमध्ये जेत तेथे उपदेसी ती श्रीराम. स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आगवी ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली श्रीराम. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त युक्त अथवा युक्त पाहतो कोण श्रीराम. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला त्यास देखो सकेनासा झाला वैदिक लोक श्रीराम. त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे ओढले कित्येक जण प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम. या कारणे ज्ञानदुर्लभ पुण्य घडे अलभ्य लाभ विचारवंता सुलभ सकळ काही श्रीराम. विचार कळला सांगता नये उदंड येती अंतराये उपाय योजिता अपाये आडवे येती श्रीराम. त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ नेदीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम. नाना जिणस उदंड पाठ वधो लागला घडघडाट अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे श्रीराम. प्रबोध शक्तीची अनंतद्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम. मते मतांतरे सकट प्रत्यय बोलोण करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना श्रीराम. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माणे उदास वृत्तीच्या गुमाणे उठवण जातो श्रीराम. प्रत्यय बोलवण उठवण गेला चटक लागली लोकाला नाना मार्ग सांडून त्याला शरण येती श्रीराम. परितो कोठे आढळेना कोणे स्थळी सापडेना वेश पाहता हीन दिना सारिखा दिसे श्रीराम. उदंड करी गुप्तरूपे भिकाऱ्या सारिका स्वरूपे तेथे एश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली श्रीराम. ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी मच्छरमतांची गोवी लागोच नेदी श्रीराम. खनाळामध्ये जाऊन राय तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ श्रीराम. अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती श्रीराम. तेथे कोणाचे चालेना अणुमात्र अनुमानेना कट्ट घालून राजकारणा लोक लावी श्रीराम. लोकी लोक वाढविले तेने अमर्याद झाले भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे श्रीराम. ठाई ठाई उदंड ताबे मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी श्रीराम. उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले श्रीराम. ऐसे कैवाडे उदंड जाणे तेने लोक होती शहाणे जेथे तेथे प्रत्यय पाणे प्रत्यय बाणे प्राणी मात्रासी श्रीराम. ऐसी कीर्ती करुण जावे तरीच संसारास यावे दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्यापलक्षणाम समास दुसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकरण पसारा त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप श्रीराम.
दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जणी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट धावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीणामुचा परमार्थ, सिद्धितेन पवे सर्वथा. साई आम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन,
वरकडलंडी देईल कोण, तया सोडून आम्ही जण कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोनी पडो हे आकाश, आणि काची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त, वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खडी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जाहले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चापबाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.